Hello everyone, Namaskar. In previous video we have seen some basic related to statistics, right? Now in this video we are going to solve problems on related basic. We have seen class interval, class limit, upper class limit, lower class limit, class mark, right? So in this video we are going to solve practice set 7.3 of statistics. So let us start practice set 7.3. First example from practice set 7.3 for the class interval 20 to 25, write lower class limit and upper class limit. आता आपण क्लास इंटरवल बघितले आणि लोअर क्लास लिमिट आणि अपर क्लास लिमिट पण बघितलाय. तर आपल्याला या क्लास इंटरवलला लोअर क्लास लिमिट काय आणि अपर क्लास लिमिट हे काढायचं आहे. तर हा आहे क्लास इंटरवल आणि ही जे आहे याला म्हणू आपण लोअर क्लास लिमिट, राईट. आणि हा जो 25 आहे त्याला म्हणू आपण अपर क्लास लिमिट. सो लोअर क्लास लिमिट is 20 and upper class limit is 25, right? This is final answer. Then the second question, find the class mark of 35 to 40. म्हणजे या क्लास इंटरवलचा हा क्लास मार्क काढायचा आहे. तर आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं की क्लास मार्क जे आहे त्याचा फॉर्म्युला काय, लोअर क्लास लिमिट प्लस अपर क्लास लिमिट डिवायडेड बाय 2, राईट. सो लोअर क्लास लिमिट इज 35 आणि हा आहे 40 डिवायडेड बाय 2, दॅट इज 75 डिवायडेड बाय 2, दॅट इज 37.5, राईट. सो हियर क्लास मार्क इज 37.5. क्लास मार्कचा फॉर्म्युला काय आहे, क्लास मार्क इज इक्वल टू लोअर क्लास लिमिट प्लस अपर क्लास लिमिट डिवायडेड बाय 2. आणि इकडे आपण ह्या व्हॅल्यूज पुटअप केल्या, 75 डिवायडेड बाय 2 दॅट इज 37.5, राईट. त्यानंतर इफ क्लास मार्क इज 10 अँड क्लास विड्थ इज 6, फाइंड दी क्लास. आता आपल्याला लोअर क्लास लिमिट काय आहे ते माहित नाही, अपर क्लास लिमिट काय आहे ते माहित नाहीये. तर आपल्याला क्लास काढायचा आहे. सो लेट लोअर क्लास लिमिट बी एक्स, क्लास लिमिट बी एक्स अँड अपर क्लास लिमिट बी वाय. ठीक आहे, म्हणजे क्लास काय आहे, एक्स वाय हा क्लास आहे, राईट. आता आपल्याला क्लास मार्क दिलेला आहे. क्लास मार्क किती आहे, 10. तर आपला जो फॉर्म्युला आहे क्लास मार्क इज इक्वल टू लोअर क्लास लिमिट प्लस अपर क्लास लिमिट डिवायडेड बाय 2, राईट. तर इथे मी काय लिहिते, 10 इज इक्वल टू लोअर क्लास लिमिट काय आहे, एक्स, अपर क्लास लिमिट काय आहे, वाय. सो एक्स प्लस वाय अपॉन 2, दॅट इज हियर if you multiply both the side by 2, what do we get, x plus y is equal to 20. Suppose this is equation 1, right. आता दुसरी हे काय इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली, क्लास विड्थ इज 6, राईट. क्लास विड्थ 6 आहे म्हणजे क्लास विड्थ आपल्याला की अपर क्लास लिमिट मायनस लोअर क्लास लिमिट, राईट. सो हियर व्हॉट डू वी गेट, हियर क्लास विड्थ किती दिलेली आहे, 6, अपर क्लास लिमिट किती आहे, y, लोअर क्लास लिमिट किती आहे, x. सो हियर 6 इज इक्वल टू y मायनस 6, म्हणजेच इकडे आपल्याला काय येईल, x मायनस y इज इक्वल टू मायनस 6. सो दिस इज सेकंड इक्वेशन, राईट. So here we have two equation, x plus y equals 20 and x minus y is equal to negative 6. Let us solve this simultaneous equation. See here we will subtract this equation 1 from 2. तर आता इथे आपण 2 minus 1 जर केलं तर काय येईल, इथे x minus y is equal to minus 6 आणि इकडे आहे x plus y is equal to 20, right. So what do we get here, here we will add these two equations. So here we get 2x is equal to 14. So x is equal to 14 divided by 2, that is x is equal to 7, right. म्हणजेच आपल्याला लोअर क्लास लिमिट 7 मिळालं. We will put this value 7 in this equation 1. So putting x is equal to 7 in equation 1. Equation 1 is x plus y is equal to 20. So 7 plus
y is equal to 20, that is y is equal to 20 minus 7, that is y is equal to 13. So here we get lower class x, lower class limit, that is x limit, that is x is equal to 7, and upper class limit is equal to y is equal to 30. So here we have to find class. So class will be 7 to 30. This is our final answer. Let us solve fifth example. In a tree plantation project of certain school, there are 45 students of Harit Sena. बघा हरित सेनानी ट्री प्लांटेशन केलं आणि 45 स्टुडंट्स वेअर देअर. रेकॉर्ड ऑफ ट्रीज प्लांटेड बाय स्टुडंट इज गिवन, म्हणजे प्रत्येक स्टुडंटनी किती ट्रीज प्लांट केले त्याचा रेकॉर्ड दिलेला आहे. तर इथे टोटल नंबर ऑफ स्टुडंट 45 आहे. तर इथे आपण बघू नंबर ऑफ ट्रीज. आता इथे काही जणांनी 3 केले, काही 3, काही 5, काही 7, 6. आता तुम्ही इथे लोएस्ट कुठला नंबर आहे तो तुम्हाला चेक करायचा आहे आणि हायेस्ट कुठला आहे आणि काय करायचं, प्रिपेअर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. तुम्हाला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करायचं आहे. 8th स्टँडर्ड मध्ये तुम्ही बघितलं आहे. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल हे 2 टाईपचे आहेत, अनग्रुप्ड आणि ग्रुप. आता ग्रुप मध्ये क्लास तयार करून आपल्याला करता येतील आणि इथे आपण अनग्रुप करू. तर अनग्रुप मध्ये काय करायचंय की सगळ्यात लहान नंबर कुठला आहे आणि सगळ्यात मोठा कुठला आहे तो तुम्ही बघायचा आणि तो आपल्याला असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचा आहे. राईट. सगळ्यात लोएस्ट 3 आहे आणि सगळ्यात जर पाहिलं तर तुम्ही चेक केलं तर इथे सगळ्यात हायेस्ट जो आहे म्हणजे 7च्या वर एकही नंबर नाही. सगळ्यात लोएस्ट 3 आहे. 3च्या खाली कुठले नाही आणि 7च्या वर कुठले नाही. म्हणून आपण 3, 4 आहेत, 5 आहेत, 6 आहे आणि 7 आहे. तर 3 ट्रीज जे आहेत ती किती जणांनी प्लांट केलेले आहेत ते बघू आपण. तर इथे आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. राईट. सो 10 students planted 3 trees. So 10 टॅली मार्क्स ने दाखवायचे बघा. 1, 2, 3, 4. 4 वर्टिकल लाईन्स आणि एक स्लॅंट लाईन. हे 5. 1, 2, 3, 4, 5. 10. आपल्या किती आहे टोटल? हे 3 किती आहे? 10 आहे. राईट. टोटल 10 आहे. म्हणून आपण इथे काय लिहिणार आहे, टॅली मार्क्स कशी दाखवायची बघा. 4 वर्टिकल लाईन आणि एक कशी, एक स्लॅंट आहे जी इथनं सुरू होते. पहिल्या लाईनच्या टॉप वरनं सुरू होते तर शेवटच्या लाईनच्या 4th लाईनच्या बॉटमला तुम्हाला ती स्लॅंट लाईन काढायची आहे. म्हणजे टोटल 10. मग इथे फ्रिक्वेन्सी 10. त्यानंतर आता 4 किती आहे ते बघू आपण. 4, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 and 11. So 11 are there. So 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. इथे 11. हा इथे आपण घेणार आहे 11. राईट. त्यानंतर लेट अस काउंट 5. So 5, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 and 11. So 11 are there. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. Right? So here आता एक लक्षात घ्या इथे 5, 5चाच ग्रुप करायचा आहे. 10, 11 असलं तर मग इथे आपला 11 आहे म्हणून हा 5चा ग्रुप, हा 5चा ग्रुप, नंतर मग हा 1. जर 12 असेल तर इथे आपण 2 लाईन्स काढू. 13 असेल तर 3 लाईन्स काढू. ठीक आहे. त्यानंतर लेट अस काउंट 6. So 6 here, 6, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. So 7, 6 are there. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. Right? So here let us write 7. Right? त्यानंतर आपल्याला राहिलं काय? 7. 7चा आपण काउंट बघू. 1, 2, 3, 4, 5, 6. So 6, 1, 2, 3, 4, 5, 6. Right?
आता ही टोटल बघा, टोटल किती येते 1 + 1 2 2 + 7 9 9 + 6 15 and 1 2 3 4 right 45. So here total this is 45 आणि 45 स्टुडंट दे प्लांटेड ट्री राईट. म्हणून आपलं हे जे आहे करेक्ट आहे. इथे जर तुमचं 45 आलं नसतं दॅट मीन्स यू आर समवेअर रॉंग, कारण 45 स्टुडंट आहे तर ही टोटल 45 येणं गरजेचं आहे. दिस इज हाऊ यू कॅन प्रिपेअर frequency distribution table. This is ungrouped frequency distribution table. Thank you. Those who are new on this channel, subscribe this channel. Soon we are going to finish portion of mathematics of standard 8, 9, 10. Thank you very much.